Hello my dear students. In this video we are going to learn a new lesson, that is 3.5, the alchemy of nature. What is the meaning of alchemy? विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी म्हणजेच किमया. द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया. छोटासा लेसन आहे, खूप अर्थपूर्ण पण आहे. ह्या लेसनचे रायटर आहेत रक्षा भराडिया. ह्या लेसनच्या सुरुवातीस एक 4 ओळी दिलेल्या आहेत विल्यम ब्लेक यांच्या. आपण त्या जरा पाहूया. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाइल्ड फ्लॉवर, होल्ड इन्फिनिटी इन द palm of your hand and eternity in an hour. विल्यम ब्लेक, नेचर पोएट. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. ग्रेन म्हणजे काय? कण, सँडचा कण, वाळूचा कण. याचा अर्थ असा आहे, एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचं दर्शन होते, जगाचं दर्शन होतं. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. अशा पद्धतीने पहा किती अर्थपूर्ण आहे. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचं दर्शन होते. अँड अ हेवन इन अ वाइल्ड फ्लॉवर. आणि पहा, स्वर्गाचं दर्शन कशामध्ये होते म्हणे? एका रानटी फुलात स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द palm ऑफ युअर हँड. इन्फिनिटी म्हणजे काय? अमर्याद. हातांची जी छोटीशी ओंजळ अमर्याद आहे असे वाटते. अँड इटर्निटी इन ॲन आर. आणि अशा प्रकारे 1 तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. इटर्निटी म्हणजे काय? शाश्वत. तर अशा प्रकारे विल्यम ब्लेकच्या ह्या 4 लाईन्सचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाइल्ड फ्लॉवर, होल्ड इन्फिनिटी इन द palm ऑफ युअर हँड. palm ऑफ युअर हँड म्हणजे काय? palm ऑफ हँड म्हणजे काय? ओंजळ. हाताची ओंजळ अमर्याद आहे असे वाटते. ओंजळ छोटी जरी असली पण ती अमर्याद आहे. इटर्निटी इन एन आवर. आणि एका तासही, एक जो तास आहे तो जणू काही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. अशा प्रकारे विल्यम ब्लेकनी आता या ठिकाणी सांगितलं आहे. नेक्स्ट वन. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. या ठिकाणी मित्रांनो, इन्स्टिंक्टिव्हलीचा अर्थ पाहायचा आहे तर तो पहा. इन्स्टिंक्टिव्हलीचा अर्थ आहे बाय नॅचरल इन्स्टिंक्ट. बाय नॅचरल म्हणजे अगदी सहज प्रवृत्तीने, सहजतेने. वी instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. नेचर जे आहे, निसर्ग जो आहे तो काय करत असतो? सुधारणा करत असतो, रिलॅक्सिंग करत असतो. ॲक्च्युअली आपण लोक काय करतो? सहज प्रवृत्ती आहोत की टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज करत असतो आपण. आणि अशा वेळेला मात्र नेचर रिलॅक्सिंग, एनहॅन्सिंग आणि कशा प्रकारे वेल बिईंग होईल, या सृष्टीचं, या जगाचं
आरोग्य, मानवी जीवन असेल, सजीव सृष्टी असेल, या सर्वांचं आरोग्य हे कशा प्रकारे स्थिर राहील, आनंदित राहील, हे मात्र नेचर पाहत असतो, नेचर करत असतो, एन्हान्सिंग करत असतो, त्यामध्ये सुधारणा करत असतो. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. तुम्हाला बोललो मी. या ठिकाणी ऑथरचं नाव सांगितलं. या रायटरचं नाव रक्षा भराडिया. शी इज ऑल्सो वन ऑफ द नेचर रायटर, ॲज लाईक वी जस्ट सी 4 लाईन्स ऑफ विल्यम ब्लेक. हे जे लोक आहेत, हे जे रायटर आहेत, हे जे पोएट आहेत, यांचं लिखाण हे नेचरवर जास्त करून आहे. आणि म्हणून ह्या लेसनमध्ये नेचरबद्दलची खूप अशा प्रकारची माहिती आपण आज दिलेली आहे. तर पहा, नेचर सूथ्स अँड नर्चर्स हे वाक्य आपण पाहत आहोत. सूथ्स म्हणजे काय? सूद म्हणजे दिलासा, शांतता. नर्चर म्हणजे संगोपन करणं. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. निसर्ग दिलासा देतो, शांतता प्रस्थापित करत असतो आणि संगोपन देखील करत असतो. मित्रांनो, हे वाक्य पहा, सोपं वाक्य आहे. जस्ट वेट. हे पहा, नेचर सूथ्स अँड नर्चर्स. यामध्ये यूज नॉट ओनली बट ऑल्सो. काय करायचं आहे? नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा आहे. तर पहा, इथे सूथ्स आणि नर्चर्स हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. नेचर काय करतो? 2 गोष्टी करतो. सूथ्स करतो आणि नर्चर करतो. या ठिकाणी हा अँड हे 2 शब्द जोडले आहेत. मग कसं करायचं पहा. नेचर हा सब्जेक्ट लिहिला आपण. हा सब्जेक्ट 2 कार्य करते, सूथ्स आणि नर्चर्स. मग सूथच्या आधी घ्यायचा नॉट ओनली आणि ह्या अँडच्या ऐवजी घ्यायचा बट ऑल्सो. पुढे काय आहे? नर्चर. हे उत्तर झालं बघा. नेचर नॉट ओनली, जस्ट वेट, सूथ्स. नॉट ओनली सूथ्स. नेचर नॉट ओनली सूथ्स बट ऑल्सो नर्चर्स. अशा प्रकारे हे उत्तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. सूथच्या आधी घ्या नॉट ओनली, नर्चरच्या आधी म्हणजे अँडच्या ऐवजी बट ऑल्सो. अशा प्रकारे याचं उत्तर आपण दिलेलं आहे. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर काय काय करत असतो? नेचर सूथ्स करतो, नेचर नर्चर करतो, नेचर फुलफिल करतो, मोटिवेट करतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. नेचर कमांडसुद्धा देतो. तर अशा प्रकारे आर यू लिसनिंग? तर तुम्ही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऐकत आहात का? When I do, it leaves me in complete awe. हो, नेचरसुद्धा बोलत असतं, नेचरसुद्धा ॲक्टिव्हिटी करत असतं. When I do, it leaves me in complete awe. Aweचा अर्थ पहा, a feeling of respect with wonder. म्हणजे आदर किंवा आश्चर्याची भावना, याचा अर्थ असा तो. इट लिव्स मी इन कम्प्लीट ॲव. जेव्हा मी हे करत असतो, लिसनिंग करत असतो, जणू काही नेचर मला आदराची भावना त्या ठिकाणी दिसून येते. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या बागेत हेबिस्कसचं प्लांट आहे. आता हेबिस्कस म्हणजे काय? जास्वंदीचं झाड, जास्वंद. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट. फोर्टनाईट म्हणजे काय? पंधरवाडा. प्रत्येक पंधरवाड्यात त्याला एक फूल येतं. फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट. कशावर? हिबिस्कसवरती. जास्वंदाचं फूल येतं. बिग, ब्राईट अँड टेंडर.
अतिशय सुंदर, नाजूक, ब्राईट रंगाचं मोठं असं फूल त्याला उमलतं, ब्लूम होतं. ब्लूम होणे म्हणजे उमलणे. जास्वंदाचं फूल प्रत्येक पंधरवड्यामध्ये येतं. थ्रू द डे इट स्माइल्स. दिवसभर जणू काही ते स्माइल देत असतं, आपल्याशी बोलत असतं, आपल्या भावना व्यक्त करत असतं. विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. पहा, सुंदर आहे. सनच्या सोबत जणू काही ते स्माइल करत असतं आणि वाऱ्यासोबत डान्सेस करत असतं. बट ॲज इव्हिनिंग ॲप्रोचेस, परंतु जशी संध्याकाळ होत येते, इट स्टार्ट्स विल्टिंग. आता विल्टिंग म्हणजे काय? पहा इकडे, टू ड्राय अँड ड्रूप म्हणजे कोमजणे, सुकणे, गळून पडणे. जशी संध्याकाळ होत येते तसं ते फूल सुकते, गळून पडते. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. सकाळ होईपर्यंत संपूर्णपणे ते विदर्स झालेलं असतं, म्हणजे ड्रायच झालेलं असतं. द मॉर्निंग आफ्टर इट withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. आणि अशा प्रकारे बाय इव्हिनिंग, संध्याकाळ होईपर्यंत ते फॉल होतं, जमिनीवर पडतं. अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. फूल दिवसातून एकदाच येतं, म्हणजे त्याला एक, द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. त्याचं जीवन म्हणजे जणू काही फक्त एका दिवसाचं आहे. त्या फुलाचं जीवन ओनली फॉर अ डे, एका दिवसाचं आहे. इट डज सो इन फुल स्प्लेंडर. जरी त्याचा कालखंड, वेळ हा फार अल्प असला, एका दिवसाचा असला त्या फुलाचा, तरी देखील ते फूल स्प्लेंडर कसं दिसतं म्हणे ते? अलौकिक, भव्य, दिव्य असं दिसतं. त्याला माहिती आहे त्याचं जीवन हे फक्त एका दिवसाचं. त्या एका दिवसात सुद्धा ते फूल अतिशय अलौकिक अशा प्रकारे भव्य, दिव्य दिसून येतं. What if we too lived our life, however short, in its fullest? कंपेअर केलेली आहे ह्या रायटरने. फुलाचं जीवन एकाच दिवसाचं आहे, तरी देखील ते अतिशय सुंदर, अतिशय भव्य, दिव्य, अलौकिक असं दिसून येतं. मग असंच आपलं जीवनसुद्धा आहे. आपलं जीवन देखील जरी या ठिकाणी शॉर्ट आहे, पण ते आपण कसं केलं पाहिजे, जगलं पाहिजे अतिशय आनंददायी. ॲज लाईक द फ्लावर. What if we too lived our life, however short, to its fullest? Next paragraph. We went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean. आम्ही रॉकी बीचवरती जातो, बीचवर जातो, and saw the spread of the majestic ocean. आणि त्या बीचवर गेल्यानंतर काय बरं आपण पाहतो? त्या ठिकाणी मॅजेस्टिक ओशन पाहतो. भव्य, दिव्य अशा प्रकारचा तिथे समुद्र आपल्याला दिसतो. मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साइड. समुद्र असतो समोर आणि बाजूला त्या ठिकाणी आपण पाहतो रॉक्स, कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. त्या पाण्याच्या त्या दगडांवरती दररोज तासनतास आघात होत होत जणू काही त्याला कार्व्ड होतं, कोरलं जातं, स्कल्प्टेड होतं, घडवणं या ठिकाणी अर्थ घेऊया आपण. शेप्ड बाय द वॉटर, पाण्याने त्या दगडांना जणू काही चांगल्या प्रकारचा शेप, आकार प्राप्त होतो. वॉटर इज सो जेंटल, रॉक सो हार्ड. पहा, अतिशय सुंदर.
जोडी बघा इथे रॉक आणि वॉटरची. म्हणे वॉटर कसं असतं, खूप जेंटल, सौम्य, सभ्य, सौम्य. आणि रॉक म्हणे कसं व्हेरी हार्ड, कठीण. विरोधाभास दाखवला बघा. वॉटर इज सो जेंटल अँड रॉक सो हार्ड इट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे. असं असून सुद्धा मात्र वॉटर दररोज हे त्या दगडांवरून फ्लो करत असतं, जात असतं, वाहत असतं. फॉर इयर्स द रॉक्स गिव्ज इन, वर्ष. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. सौम्य पाण्याच्या त्या कठीण दगडांवरती जो आघात होतो किंवा त्या जणू काही पाणी त्यांना त्या प्रकारचा आदेश देत असतो आणि त्या आदेशानुसारच, हुकुमानुसारच दगडसुद्धा आपले आकार बदलवितात. खूप सुंदर आहे. द वॉटर कमांड्स आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट. कोलोसल म्हणजे काय, एक्स्ट्रीमली लार्ज, प्रचंड मोठा. आणि अशा प्रकारे आर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल. आपले प्रॉब्लेमसुद्धा मानवी जीवनामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी आहेत, त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. अँड वी आर सो स्मॉल. आणि मात्र त्या प्रॉब्लेम्सच्या तुलनेमध्ये आपण फार लहान आहोत. एट इफ वी परसिस्ट. असं असून सुद्धा आपण त्या फुलांसारखं, त्या दगडांसारखं, पाण्यासारखं आपण टिकून राहिलं पाहिजे. आपण ते प्रॉब्लेम्स फेस केले पाहिजेत. परसिस्ट म्हणजे टिकून राहणे. वी शुड परसिस्ट टू फेस दोज कोलोसल प्रॉब्लेम्स as like that water and the rock, as like that flower. सुंदर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, छान छान, लहान लहान. We saw small bits of grass piping through the small cracks in a concrete pavement. आता पुढचं एक्झाम्पल काय दिलं आहे, कॉन्क्रीट पेवमेंटचं. पेवमेंट फुटपाथ, कॉन्क्रीट सिमेंटचे तयार केलेलं. वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पायपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स. सुंदर. स्मॉल क्रॅक्स, लहान लहान छोटे छोटे अशा प्रकारचे क्रॅक्स, तळे कॉन्क्रीटच्या त्या फुटपाथवरती पडलेले. त्या तळ्यांमध्ये सुद्धा काय दिसून येतं म्हणे, ग्रास, स्मॉल बिट्स ऑफ ग्रास, छोटे छोटे गवत त्या ठिकाणी दिसतं. एवढ्या कठीण कॉन्क्रीटच्या पेवमेंटमध्ये इट लेफ्ट्स अस थिंकिंग. जणू काही ते आपल्याला विचार करायला भाग पडते. However impossible things may look, there is always an opening. इम्पॉसिबल लुक आहे, साहजिकच अशक्य आहे. एवढ्या कठीण कॉन्क्रीटच्या पेवमेंटमध्ये कसं बरं तिकडे जीव किंवा सजीव किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारे प्लांट येऊ शकतं, अशक्य. तरी देखील त्या ठिकाणी जरी किती कठीण असलं पण ओपनिंग मात्र नक्कीच असते. त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या क्रॅकमध्ये ते स्मॉल बिट्स ऑफ ग्रास जो आहे तो आपल्याला दिसून येते. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्स इन द cold winter months. We thought its chapter was over. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. विंटर मंथमध्ये त्या ठिकाणी जे पानं आहेत ते आपण पाहत असतो. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आपल्याला वाटतं की संपूर्ण संपलेलं आहे. विंटरमध्ये ते सगळे पानं जे आहेत ते निघून गेलेले आहेत. असं वाटतं की जणू काही ते चॅप्टर संपलंय. बट 3 months पास्ट. परंतु 3 महिन्यानंतर स्प्रिंग सेट इन, वसंत ऋतू येतो.
अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. आणि पुन्हा त्या झाडांवरती समृद्धता पाहायला मिळते, ग्रीनरी दिसते. जरी कोल्ड विंटर मंथ्समध्ये जे पानं निघून जातात, परंतु पुन्हा 3 महिन्यानंतर म्हणजे पानं गळून पडणे जणू काही सगळं संपणे, चॅप्टर वॉज ओव्हर. परंतु 3 महिन्यानंतर त्याच झाडावरती वसंत ऋतूमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ग्रीनरी दिसून येते, समृद्धता, सुजलाम सुफलाम आपणास त्या ठिकाणी दिसते. फुल ऑफ लीव्ज येतात, फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. अशा प्रकारे पुन्हा जीवन त्या ठिकाणी येतं. पानं, फुलं, पक्षी त्या ठिकाणी दिसतं, नवीन जीव दिसतो. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट. कन्व्हिक्शन म्हणजे काय? तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. कन्व्हिक्शन, स्ट्रॉंग बिलीफ, दृढ विश्वास त्या ठिकाणी असतो. हावेवर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. अशाच प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येत असतात, समस्या प्रचंड मोठ्या येत असतात. जरी त्या समस्यांपुढे आपण लहान असलो तरी न डगमगता त्यांना फेस करायला पाहिजे. दृढ विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि एक दिवस काय होतं, या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. ज्या प्रकारे पानं गळून गेलेली असतात, असं वाटतं की सगळं संपलं आहे, पण 3 महिन्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पानं येतात, सजीव सृष्टी येते, पक्षी येतात, नवीन जीव येतो, लाईफ येतं. असंच आपलं पण आहे. सो however difficult things be right now, it will not remain to so forever. सध्या कितीतरी डिफिकल्ट परिस्थिती असेल. सध्या आपण पाहत आहोत कोरोनासारखी परिस्थिती आहे, फार डिफिकल्ट आहे. परंतु ह्या डिफिकल्ट सिच्युएशनचा नक्कीच अंत आहे. या एवढ्या एक्झाम्पल्सवरून आपण या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो, हो नक्कीच संपणारं आहे. आपण एवढे उदाहरणं पाहिले बघा निसर्गाची किमयामध्ये. या निसर्गाच्या आतमध्ये कितीतरी एक्झाम्पल्स आपण पाहत आहोत. कठीण प्रसंग आलेत, ते काही काळ राहतात आणि नॅचरली त्यांचा अंत होतो आणि पुन्हा नवीन रेज ऑफ होप आपण ज्याला म्हणतो, आशेची किरण आपल्याला समोर येतात. रिमेंबर दिस टू शल पास. लक्षात ठेवा, हे सुद्धा निघून जाईल. अशा प्रकारची सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे ही 100% निघून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबत आहोत. वी विल कंप्लीट दिस लेसन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, थँक यू.